हॅलो स्टुडंट्स, हॅलो. तर आज आपण माय इंग्लिश कोर्स बुक म्हणजेच मराठी आणि सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांची इंग्लिश टेक्स्ट बुक तर ती आजपासून आपण स्टार्ट करत आहोत. चला तर मग आजपासून स्टार्ट करूया. आणि मी जे माझ्या लेक्चरमध्ये सांगते तर तुम्ही नक्की जर फॉलो केलं ना तुम्हाला त्याचे बेनिफिट खूप सारे भेटेल. चला तर मग पेज नंबर 1मध्ये जाऊया. काय दिलेलं आहे सर्वात सुरुवात तुमच्या इंग्लिशची कशानं केलेली आहे चला बघूया. सर्वात पहिले काय दिलेलं आहे पेज नंबर 1मध्ये बघा. काय दिलेलं आहे, लेट्स रिट्रॉप्स दिलेला आहे. रिट्रॉप्स म्हणजे पुनर्सिंहावलोकन म्हणजे रिव्हिजन करणे, थोडक्यात रिव्हिजन करणे. बघा तर आपण लास्ट स्टँडर्डमध्ये म्हणजे 8, 9 लास्ट स्टँडर्डपर्यंत जे काही शिकलो त्याचं थोडंसं रिव्हिजन करायचं आपल्याला. ओके, तर करूत. बघा मी एक गोष्ट सांगते. फर्स्ट लेक्चर आहे आपलं, तर मी एक गोष्ट सांगते. मी काही तर तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे त्यानं तुमचा खूप फायदा होणार आहे. त्याचे बेनिफिट खूप सारे आहे. तुम्ही त्याला नक्की अप्लाय करा आणि जर तुमचे बेनिफिट होत असेल मला नक्की सांगा. सर्वात महत्त्वाचा इंग्लिश लँग्वेजमध्ये काय आहे तो म्हणजे रीडिंग अँड रीडिंग. तुम्ही काय करा, रोज मी कमीत कमी एक म्हणते, जास्तीत जास्त तुम्ही एक लेसन वाचा, जास्तीत जास्त तुम्ही एक पोयम वाचा. काय करायचं, फक्तच वाचायचं का, मला काही समजलं नाही आता मी वाचलो, मॅमने सांगितलं मी वाचलो, मला अर्थच कळालं नाही, मी तसं नाही करायचं बाळा. कसं करायचं मग बघा, एक पॅरेग्राफ वाचा, एकच म्हणते मी, जास्त नाही. त्याला काय करायचं, तो पॅरेग्राफ म्हणजे जे पण तुमचे एकदा वाचून घ्यायचं. आता तुम्हाला कळालं माझे हे वर्ड मला आलं नाही, याचं मिनिंग मला कळालं नाही, तर काय करायचं, तुम्ही डिक्शनरी घेऊन बसायची वाचताना. तुम्हाला या वर्डचा मिनिंग नाही समजलं ते मिनिंग शोधून, त्या वर्डचा मिनिंग शोधून लक्षात ठेवायचा. एकदा वाचलो, मिनिंग शोधलो, तो फर्स्ट स्टेप अँड सेकंड स्टेप झाली. अँड थर्ड स्टेपमध्ये काय करायचं, ते मिनिंग लक्षात ठेवायचे. आणि फोर्थ स्टेप काय करायची, त्याला सगळं वाचायचं. ओके, वाचलं मिनिंग लक्षात घेऊन वाचायचं. वाचलं की तुम्हाला त्याचं मिनिंग तुम्ही एक शब्दाचं मिनिंग लक्षात घेऊन एक लाईन वाचलं तर तुम्हाला त्या लाईनचा अर्थ कळणार. ती लाईनचा अर्थ तुम्हाला समजलं तर सगळ्या पॅरेग्राफचं मिनिंग समजणार. जसं तुम्ही करत जाणार तुमचा शब्दसाठा वाढणार आणि तुमचं इंग्लिश बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये खूप असे इम्प्रूव्ह होणार. तुम्हाला कॉन्फिडन्स येणार. हे एकदा करून बघा, नक्की फायदा होईल याचा. चला तर आपल्या टॉपिकवर येऊया. आपण काय दिलेलं आहे बघा, वाचू तर आपण काय दिलेलं आहे. एवढी लेसन पोयम बिगिन विथ opportunity to chat your batchmate, group, classmate and even teacher. No one can stop you from chatting about the topic given. The only rule is the chatting English. म्हणजे काय दिलेलं आहे बघा, प्रत्येक धडा आणि प्रत्येक कविता काय करते आपल्याला चॅट करण्यासाठी सांगते, म्हणजे चॅट करायला मजबूर करते. कोणी पण चॅटिंग करत नाही असं नाही, सगळेजण त्या टॉपिक असं होतं या टॉपिकमध्ये म्हणून करतो की नाही आपण, हो. आणि तसं रूल फक्त इंग्लिशमध्ये आहे. ते कशासाठी आहे बघा, इट विल इम्प्रूव्ह युअर स्पीकिंग ओरल स्किल अँड बूस्ट युअर कॉन्फिडन्स. ओके, इन स्पोकन इंग्लिश अँड कन्व्हर्शन. बघा, आपण जसं करत गेलो आपल्याला जितकं शब्द समजत गेलं ना तसं आपला इम्प्रूव्ह होतं. तर काय सांगितलेलं आहे बघा, सो ओपन युअर माउथ अँड टॉक. ही लाईन ना मला खूप आवडलेली आहे बघा. ओपन युअर माउथ अँड टॉक म्हणजे तुमचं तोंड खोला आणि बोला. लेट्स मेक सम मिनिंगफुल नॉईज इन द क्लास.
चला तुमच्या क्लासमध्ये एक मीनिंगफुल आवाज बनवा असं म्हटलेलं आहे. चला तर मग बघूया क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे. फर्स्ट काय दिलेलं आहे बघा. फ्रॉम द वर्ड ग्रीड. वर्ड ग्रीड म्हणजे हे असे कोडा दिलेला असतो ना, कोडा ते त्याला वर्ड ग्रीड म्हणतो. फ्रॉम द वर्ड ग्रीड below pick out the word related to language study, grammar and vocabulary and write them against each of the clause. बघा काय सांगण्यात आलेलं आहे सांगते. हे जे कोडा दिलेले आहे इथं काही क्वेश्चन दिलेले आहे. इथं डॅशमध्ये काय आहे ना ते इथं शोधून लिहायचं. फॉर एक्झाम्पल बघा, आय रिफर टू ओनली वन नाउन डॅश इन नंबर. इथं काय सांगितलेलं आहे, मी फक्त एक नाउन रिफर करतो. मी कोण असं सांगण्यात आलेलं आहे. नाउन तर मी तुम्हाला खूप कन्सेप्ट इथं क्लिअर करते. नाउन म्हणजे काय. नाउन म्हणजे मी एक सिम्पल सांगते. तुमच्या डोळ्यासमोर जे काय दिसतं ते नाउन असते. नाउन म्हणजे नाम. तर नाउनची डेफिनेशन काय झाली. नाउनची डेफिनेशन तर तुम्हाला माहीत आहे. जेव्हा आपण ग्रामर बघू तेव्हा हे सगळं बघू. आता फक्त एवढं लक्षात घ्या, ज्याचे नाव जे तुमच्या डोळ्यासमोर दिसते त्या सर्वांच्या नावाला नाउन म्हणतात बघा. आणि जे नाउन फक्त एकाच वस्तूला रिफर करत असेल त्याला काय म्हणतात, सिंग्युलर नाउन असे म्हणतात. तर इथं काय येईल, सिंग्युलर नाउन येईल इथं. हां, आता आपण फिल इन द ब्लॅकमध्ये सिंग्युलर नाउन हे केलं. तर आता इथं शोधा भला कुठं सिंग्युलर नाउन आहे. तुम्हाला भेटत आहे का कुठं सिंग्युलर नाउन. मला तर भेटलं. तुम्हाला भेटलं का बघा. तर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला भेटलं असेल. तर सिंग्युलर नाउन कुठं आहे, अशा प्रकारे बॉक्स करायचा आहे. हां, आपण पहिले सगळे फिल इन द ब्लँक्स भरून घेऊ. त्यानंतर आपण हे बॉक्स बनवू. त्यानंतर आय क्वालिटी ऑफ नाउन. नाउन एक बघा तुम्ही मराठीमध्ये पण शिकलेलं आहे. नावाचं काय पण क्वालिटी दाखवतो त्याला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह म्हणतो की नाही. तर इथं काय येणार, ॲडजेक्टिव्ह येणार. इथं काय येईल, ॲडजेक्टिव्ह येईल. त्यानंतर आय से मोर अबाउट अन ॲक्शन वर्ब. ते काय असतो, ॲडवर्ब. ॲडवर्ब काय करतो, ॲक्शन दाखवतो वर्बचा. नेक्स्ट आहे आय एम अ मिनिंगफुल वर्ड म्हणजे नाउन. आताच बघितलं आपण. आय कॅन रिप्लेस मिनिंग वर्ड. ते काय म्हणजे प्रोनाउन. अशा प्रकारे बघा. आय अकंपनी नाउन्स प्रोनाउन अँड शो देअर रिलेशन टू अनअदर वे. ते मी सगळे तिथं क्वेश्चन करणार नाही. मी काय करते तुम्हाला 1-2 ॲज अ होमवर्क देत आहे. एफ अँड ई तुम्हाला ॲज अ होमवर्क देते मी, कारण तुमचं पण रायटिंग स्किल इम्प्रूव्ह झालं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघा कोणतं आहे, एच नंबरचं बघा इथं. आय एम अन ॲक्शन ऑर बिगिनिंग. ते काय आहे, वर्ब आहे. ते काय ॲक्शन और बीन दाखवणारा कोण आहे, वर्ब आहे. आय एम अन अफिक्स अटॅच बिफोर अ वर्ड. मी एक वर्डच्या पहिला लागणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, प्रेफिक्स म्हणतात. तर इथं काय येणार, प्रेफिक्स येणार. त्यानंतर आय साऊंड द सेम बट डिफर इन द स्पेलिंग अँड मिनिंग. ते काय असते, होमोफोन असतात. होमोफोन्स असतात. ओके, मी 2च क्वेश्चन दिले, बाकी ते सगळे मी कवर करत आहे. मी फक्त 2च क्वेश्चन दिले, तर तुम्ही नक्की पूर्ण करा. The same word having nearly in the same meaning.
सेम मिनिंग म्हणजे काय असते? सिनोनिम, हे तर सर्वांना माहीत असेल. आय कम बिफोर नाउन टू पॉइंट आउट द डेफिनेट और इनडेफिनेट, याचा आहे आर्टिकल. ओके, इथपर्यंत समजलं. चला तर आता इथपर्यंत. आता आपण डबे बनवूया. इथं सर्वात पहिलं आपल्याला काय भेटलं होतं? सॉरी, सिंग्युलर नाउन भेटलं होतं. सिंग्युलर नाउन. आता नेक्स्ट ॲडजेक्टिव्ह भेटलं होतं. मग आपल्याला ॲडजेक्टिव्ह कुठे आहे शोधा बरं. तर मला भेटलं ॲडजेक्टिव्ह कुठे आहे. इथं आहे ॲडजेक्टिव्ह. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय भेटलं होता? ॲडवर्ब. ॲडवर्ब कुठे आहे बघा. ॲडवर्ब पण बघा तुम्हाला भेटलं का? ॲडवर्ब इथे आहे. नेक्स्ट काय आहे बघा. नेक्स्ट आपल्याला काय भेटलं होतं? नाउन. नाउन कुठे दिसतंय तुम्हाला बघा. नाउन इथं दिसतंय बघा. प्रोनाउनचा अर्धा नाउन. तुम्ही असे अर्धे पण घेऊ शकता. इथं नाउन झाला. आता नेक्स्ट काय आहे बघा. प्रोनाउन होता, प्रोनाउन पण आहे. आता प्रेपोजिशन बघा. प्रेपोजिशन दिसलं का तुम्हाला? प्रेपोजिशन आहे इथं. आता नेक्स्ट काय आहे? प्रिफिक्स. प्रिफिक्स कुठे दिसतंय का रे? तुम्हाला शोधा बरा. प्रिफिक्स. दुसरं काय शोधा. वर्ब कुठे दिसतंय का? इथेच आहे वर्ब. वर्ब शोधायची गरज आहे का? वर्ब तर आहे आपल्याकडं. हे बघा, ॲडवर्बचा अर्धा वर्ब. हे वर्ब अशा प्रकारे. त्यानंतर होमोफोन्स कुठे दिसते का तुम्हाला? मला तर दिसले होमोफोन्स. कुठे आहे ते बघा. मी कलर रेडच घेते. बघा इथं होमोफोन्स आहेत. आर्टिकल दिसलं का तुम्हाला? मला तर दिसलं आर्टिकल. अशा प्रकारे आहे. मला सिनोनिम पण दिसलं. मला सिनोनिम पण दिसलं. अरे नीट काही नाही गेलं. सिनोनिम पण दिसलं. अजून काय पाहिजे आपल्याला? आपल्याला सिंग्युलर, ॲडजेक्टिव्ह, नाउन, प्रोनाउन, प्रेपोजिशन नाही भेटलं आपल्याला. काय नाही भेटलं आपल्याला? प्रेपोजिशन नाही भेटलं. शोधा तुम्हाला भेटते का बघा. प्रेपोजिशन मला तर दिसणं गेलंय. तुम्हाला कुठे दिसलं? अरे आपल्याला प्रेपोजिशन तर भेटलेलं आहे. वर्ड प्रेफिक्स दिसलं नाही आपल्याला. प्रिफिक्स कुठे दिसतंय का तुम्हाला? प्रिफिक्स सांगा मला कमेंटमध्ये, नक्की सांगा. होमोफोन झाला. सिनोनिम भेटला. सिनोनिम पण भेटला आपल्याला. आर्टिकल पण भेटला. काय राहिलं? प्रिफिक्स राहिलं फक्त. प्रिफिक्स तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा कुठे आहे प्रिफिक्स. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबू. आज आपली ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण त्यांचं पण अभ्यास चांगलं व्हायला पाहिजे. आणि जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, आम्हाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.